दारूच्या नशेत भरदिवसा बेदरकार मोटार चालून पीएमपी बसला धडक दिल्याचा डायल 112 ला कॉल। राजगुरू शहरातील वाघेवस्ती येथे जुना पुणे नाशिक महामार्गावर शनिवार रात्री 9:30च्या सुमारास घडला धक्कादायक प्रकार। आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील 37 वर्षीय मोटार चालक कमलेश कैलास कुदळे याच्यावर कारवाई। पोलीस अंमलदार गोकुळ कोळी यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते विद्यालयाची उपशिक्षिका उज्ज्वला कडलासकर यांचाही शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने सन्मान संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, उज्ज्वला कडलासकर, सोनाली आवारी यांनी स्वीकारला पुरस्कार। भोसे येथील विश्व शांती निकेतन विद्यालय गुरुकुल या शाळेचा विद्यार्थी सर्वेश राहुल मांजरे यांनी अबॅकसच्या 78व्या आंतरराष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये M9 या कॅटेगरीमधून 200 पैकी 200 मार्क पटकावून मिळवलं अव्वल स्थान। चाकण येथील सारा अबॅकस अकॅडमी आणि संतोष ऑलराऊंडर अकॅडमी येथे इंटरनॅशनल अबॅकस मॅथमॅटिक्स असोसिएशनच्या तैवान भारत यांच्या वतीने झाल्या स्पर्धा। सर्वेशने गणिताचे कठीण 40 उदाहरणं 3 मिनिटांमध्ये अचूक सोडून मिळवलं घवघवीत यश। अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर प्रवीण आगाव यांची माहिती। सेज औद्योगिक वसाहतीमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी खेड पोलिसांकडून नियमित सेज पोलीस चौकी सुरू। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांचा पाठपुरावा। पोलीस चौकीमध्ये बीट अंमलदार मोहन अवघडे, मुकुंद कुडेकर यांचा सत्कार। ॲडव्होकेट विवेक पवार, शिवाजी गव्हाणे, सुरेश गावडे, श्रेयस गव्हाणे आदींची उपस्थिती। मेदनकरवाडी गावच्या हद्दीत शेतात वाढलेल्या गवतामध्ये अज्ञात मारेकऱ्याने चादरीत गुंडाळून एका 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचा खून करून मृतदेह ठेवल्याचं निष्पन्न। चाकण पोलीस ठाण्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ब्लँकेटमध्ये गुंडाळून टाकल्याचा अज्ञातांविरोधात गुन्हा। मृतदेहाच्या तोंडावर, डोक्यावर, डोळ्याभोवती गंभीर दुखापत। 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता घटना उघडकीस। आळंदी नगर परिषद कार्यालय, गाव कामगार तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयात चुकीच्या माहितीच्या आधारे खोटं प्रतिज्ञापत्र आणि खोट्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे वारस नोंद करीत 53 गुंठे हडपल्याचा प्रकार उघडकीस। आळंदी तसेच राजनगर येथील तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात 2 जुलै 2018 ते 22 जून 2024 दरम्यान घडला प्रकार। वाकी बुद्रुक येथील शेतकरी सुनील किसन कड यांची आळंदी पोलिसात फिर्याद। निलेश विठ्ठल भोसले आणि त्याचा अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल। आळंदी येथे सांप्रदायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सिंदबेटामध्ये मद्यपी तरुणांकडून वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची चर्चा।